मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आगमन झाले। यानंतर दोघेही रामकुंडावर आले आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला रामकाल पथाची पाहणी केली। श्री काळाराम मंदिर, रामकुंड विकास आणि रामकाल पथाच्या भव्य विकास कामांसाठी केंद्राकडून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून आज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते पार पडले। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिवत पूजा करून सिंहस्थ कामांचे भूमिपूजन केले। यावेळी आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पहिल्या टप्प्यातील 44 कामांच्या एकूण 5,557.89 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। या विकास कामांमुळे नाशिकचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक तेजस्वी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सिंहस्थ प्राधिकरण आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, NMRDचे आयुक्त जलद शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, दिलीप बनकर, राहुल आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।